केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर, जीवाणू खतं, सेंद्रिय खतं आणि हिरवळीच्या खतांचा अधिकाधिक वापर करणं आवश्यक आहे. माती परीक्षणाशिवाय खतांचा वापर केल्यामुळे त्याचा पूर्ण लाभ पिकांना मिळत नाही. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी तसेच उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी पीक विविधतेवर भर देत भरड धान्यांचा समावेश करावा. मानवी आरोग्य आणि शेती यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध असून शाश्वत शेतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी केलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाकरू अप शेतकरी प्रथम प्रकल्प आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं खेत बचाव अभियान आणि संतुलित खत वापर जनजागृती अभियान अंतर्गत राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे बाजरी आणि नाचणी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉक्टर विलास खर्चे बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉक्टर प्रशांत बोडके, सरपंच निशा गागरे, समाजसेवक नानासाहेब गागरे, डॉक्टर प्रकाश लोखंडे, डॉक्टर पंडित खर्डे, डॉक्टर आनंद जाधव, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, डॉक्टर दत्तात्रय पाचरणे, डॉक्टर आनंद चवई, डॉक्टर सचिन सदाफळ, डॉक्टर योगेश बन आणि कृषी सखी सीमा गागरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोयाबीन, कडधान्ये, तृणधान्ये, फळपिके आणि पशुपालन क्षेत्रामध्ये गावानं प्रगती साधल्याचं सरपंच निशा गागरे यांनी सांगितलंय. या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव यांनी संतुलित खत व्यवस्थापन, डॉक्टर दत्तात्रय पाचरणे यांनी बाजरी उत्पादन तंत्रज्ञान, डॉक्टर योगेश बन यांनी नाचणीचं पौष्टिक महत्त्व आणि सुधारित लागवड तंत्रज्ञान, तर बापूसाहेब शिंदे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. नागली उत्पादक कुणाल पवार आणि भास्कर पंडित यांनीही आपले अनुभव शेतकऱ्यांसमोर मांडलेत. आपलं खरं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. मी रस्त्याने येताना डॉक्टर सचिन सदाफळांसोबत चर्चा देखील करत होतो आणि पाहत होतो की ज्याला आपण डायव्हर्सिफिकेशन म्हणतो, विविधता म्हणतो, ती शेतीला खूप मोठी गरजेची आहे. आता आपण शेती पिकं फक्त जर पारंपरिक पद्धतीने फक्त शेती पिकं घेतली तर खूप मोठी रिस्क आहे त्याच्यामध्ये आणि ती रिस्क कमी करण्यासाठी आपण शेतीला शेती पिकांच्या सोबत इतर जोडधंद्यांची साथ त्याला द्यायला पाहिजे. म्हणजे आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल विकसित केलेलं आहे. त्यामुळे आपलं गाव भाग्यवान आहे की एवढ्या मोठ्या 10 जिल्ह्यातून तुमच्या गावाची निवड ही केल्या गेलेली आहे, विद्यापीठाने 2021 मध्ये केलेली आहे. त्यामुळे मी आपलं सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने इथे शेती करत आहात. म्हणजे आपण आधीपासूनच चांगली शेती करत आहात. आता त्याच्यामध्ये विद्यापीठाची काय मदत होणार आणि जे मग तंत्रज्ञान आहे, नवनवीन तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीमध्ये काय बदल होणार, याच्यासाठी हा प्रथम शेतकरी प्रथम. यावेळी खेत बचाव अभियान आणि संतुलित खत वापर जनजागृती अभियान 2026 माहितीपत्रकाचं प्रकाशन केलं गेलं. तर प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना बाजरी आणि नाचणी बियाणांचं वाटप केलं गेलंय. पौष्टिक भरड धान्यांचंही प्रदर्शन यावेळी आयोजित केलं गेलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर सचिन सदाफळ यांनी केलं. सूत्रसंचालन डॉक्टर आनंद चवई यांनी करून सर्वांचे आभार डॉक्टर पंडित खर्डे यांनी मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला कानडगाव आणि तांभेरे परिसरातील 150हून अधिक शेतकऱ्यांची हजेरी होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.